फाटलं काय म्हणतो म्हणून आपण चहा करायचा होता तिला आणि दूधच खराब झालं तिचं. मग आता ती ग्लास घेऊन गेली शेजारी मैत्रीण होती. अगं माझ्याकडे पाहुणे आले आणि त्यांना दूध हे चहा करायचं, मला माझं दूध खराब झालं, तुझं देशील का, उन्हाळ्याचे दिवस आहे. पूर्वीचा दृष्टांत म्हणजे फ्रीज नव्हता अशीच संकल्पना करा डोळ्यात. मग आता पूर्वी मुसलमारीला जावं लागायचं. मग ती ग्लास घेऊन गेली तर ती म्हणती ग्लास घेते आता हो देते म्हणते आणि म्हणते अगं मी दिलेला पण तुला उपयोग होणार नाही, ते सुद्धा तुझं कामाला येणार नाही का, तुझं पण खराब झालंय का. नाही म्हणती माझं चांगलं आहे पण तू जे आणलंस ना भांडं दूध न्यायला ते खराब आहे, खरकट आहे म्हणते भांडं. खरकट्या भांड्यात जर दूध घेतलं तर ते फुटतं. मग ती आधी स्वच्छ कर मग तुला मी दूध देते. आता व्यवहारातलं दूध घेण्यासाठी ते भांडं जर स्वच्छ करावं लागत असेल आणि मग त्यात दूध घ्यावं लागेल हा परमार्थ आहे. मग हे अंतःकरण रूपी भांडं किती स्वच्छ करावं लागेल तेव्हा त्यात परमात्मा. आता परमात्मा कुठून आणून बसवायचा का, त्या दिसत्या कीर्तनामध्ये बघितलं प्राण प्रतिष्ठा करावी लागते. गणेशाची मूर्ती आपण गणपतीच्या वेळेस आणतो, अशीच आणली की पूजाला ठेवत नाही, देवबापांना बोलावं लागतं, प्राण प्रतिष्ठा करावी लागते, मग पूजाला त्याचा म्हणजे पूजा करायला मोकळीक झाली समजा प्राण प्रतिष्ठा. तसं देव आपल्याला आणून बसायचं नाही आपल्या हृदयामध्ये आहे. आता हृदय हे आपले चौफाळून आपली वरी बैसू पावली सद्गुरूंची ज्ञानेश्वरांनी सांगितलं. चौफाळ म्हणजे शुद्ध करायचं, शुद्ध. आता जे दृष्टांत घेतलं आपण ते दुधासाठी जे भांडं त्या बाईने स्वच्छ करून घेतलं. अगदी हृदय काम क्रोध लोभ मोह मद मत्सर जे काही आहे अहंकार सगळं षड ऋतू सगळे असे मळून गेले पाहिजे, असं स्वच्छ कुणाबद्दलच काही नाही वाटलं पाहिजे असं ते भांडं स्वच्छ करायचे. मग परमात्मा अगोदरच तिथं आहे, अगोदरच आहे तिथं प्राण प्रतिष्ठा करायची सुद्धा गरज नाही, कुठला मंत्र म्हणायची सुद्धा गरज नाही, आहे तो तिथं विराजमान आहे. आणि फक्त ते स्वच्छ करायची गरज आहे आणि ते स्वच्छ झाल्याबरोबर सद्गुरू येणारे उपदेश करणारे. तत्वमसी महावाक्याचा उपदेश झाल्याबरोबर अहं ब्रह्मास्मी ते परब्रह्म चैतन्य. तत्वमसी या वाक्याचा अर्थ होतो सद्गुरूने उपदेश केलेला ते व्यापक परब्रह्म चैतन्य तूच आहे, तर ते मीच आहे म्हणजे अहं ब्रह्मास्मीचा वृत्ती होते आणि तो मुक्त होतो. मग ह्या पदापर्यंत जायचं आणि ह्या पदापर्यंत जेव्हा जाऊ आपण तर तिथे गेल्यानंतर किंवा ज्ञानी झाल्यानंतर जो बोध आहे तर हा बोध ह्या अभंगाच्या माध्यमातून नाथबाबांनी आपल्यापर्यंत पोहोचलेले. तुझी चिंता राहणार नाही तर ती माझी होणार आहे, तू आता सगळं विसरून जा असा भाव आहे ह्या अभंगाचा थोडक्यात. तर ही जी झालेली सेवा आहे तर ती माझ्या सद्गुरूंच्या चरणी, नाथबाबांच्या चरणी आणि जुगेश्वर परमात्म्याच्या चरणी आणि साधक मार्गावर तुमच्या चरणी अर्पण करून मी केलेला इथंच विराम देते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते तत्क्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तत्सर्वं क्षम्यतादेवी. प्रसिद्ध परमेश्वर हरि ओम तत्सत्. शिवार्पणमस्तु. कृष्णार्पणमस्तु. ते सांगू का तुम्हाला, वक्ताचा वक्ता नव्हे श्रोत्याने, तुम्ही आहात म्हणून मी आहे. बरं, माझ्या बोलण्याला किंमत आहे. रामकृष्ण हरी सगळ्यांना. थांबा नाही चालू करतो, बंद आहे ते. थांबा, अहो बंद आहे, थांबा चालू करतो.